पॉईंट अँड दिस पॉईंट. ए आणि बी पॉईंट आहे, त्या दोन पॉईंट मधनं जाणाऱ्या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन काढायचे. सो दोन पॉईंट मधनं जाणाऱ्या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन काय असतं, त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला काय येतो, आर व्हेक्टर इक्वल टू ए व्हेक्टर प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट ए व्हेक्टर बी व्हेक्टर मायनस ए व्हेक्टर, असा फॉर्म्युला येतो. समजलं का? The vector equation of line passing through the 2 points is equal to r vector is equal to a vector plus lambda in bracket b vector minus a vector, असा हा फॉर्म्युला असतो दोन पॉईंट जाणाऱ्या लाईनचा वेक्टर इक्वेशनचा. सो याच्यामध्ये तुम्हाला जे दोन पॉईंट दिले त्याचे पोझिशन वेक्टर तुम्हाला माहिती आहे. ए पॉईंट दिला म्हणजे ए वेक्टर तुम्हाला माहिती आहे, बी पॉईंट दिला म्हणजे बी वेक्टर माहिती आहे. तुम्हाला ए वेक्टर माहिती आहे, बी वेक्टर माहिती आहे, ए वेक्टर माहिती आहे, आर वेक्टर तुम्हाला काढायचा असतो. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला नोंद नाही म्हणून ती तशी राहू द्यायची. फक्त ए बी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि आन्सर करा. समजलं? हा ए वेक्टर आहे, याला आय जे के लावा, तुम्हाला ए वेक्टर भेटणार. याला आय जे के लावा, याला बी वेक्टर भेटणार. आपल्याला या याच्यामध्ये बी वेक्टर मायनस ए वेक्टर लागत असतो, म्हणून मी बी वेक्टर मायनस ए वेक्टरची टर्म तयार केली. म्हणजे हा बी वेक्टर होता, तो बी वेक्टर इथं, ए वेक्टर इथं, यांची मायनस केली म्हणजे 2 मधनं -1 त्याचा आन्सर झालं 1, 3 मधनं -2 त्याचा आन्सर झालं 1 आणि 4 मधनं -3 त्याचा आन्सर झालं 1. सो तुम्हाला आय प्लस जे प्लस के भेटला, 1 आय प्लस 1 जे प्लस 1 के, आणि ती व्हॅल्यू घेऊन तुमच्या स्टँडर्ड इक्वेशन मध्ये टाकायची. हे आपलं वेक्टर इक्वेशन लाईनचं 2 पॉईंट्सचं. त्याच्यामध्ये फक्त ए आणि बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ए मायनस बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, लॅम्बडा राहू द्या, तुम्हाला इक्वेशन भेटतील. समजलं? हो. सोपं आहे पहा, लाईन खूप सोपं असतं बाकीच्या कंपॅरिझन मध्ये. लाईन आणि प्लेन दोघं चॅप्टर. वेक्टर कठीण आहे थोडं. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए अँड हॅव्हिंग द डायरेक्शन रेशो 2, 3 आणि 7. डायरेक्शन रेशो म्हटलं म्हणजे ए बी सी च्या व्हॅल्यू दिले आणि एक पॉईंट देऊन ठेवलाय, म्हणजे तुम्हाला ए वेक्टर माहिती आहे, तुम्हाला ए वेक्टर माहिती आहे आणि तुम्हाला ए बी आणि सी डायरेक्शन रेशो असतात, आणि तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन विचारलंय लाईन वेक्टर लाईनचं, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. क्लिअर? सो कार्टेशियन इक्वेशन काय होतं लाईनचं, तुम्ही पाहिलं असेल, वरती मी तुम्हाला शिकवलं असेल, तर तुम्हाला हे इक्वेशन मी पाठ करायला सांगितलं. हे तुमचं वेक्टर कार्टेशियन वेक्टर इक्वेशन असतं लाईनचं, पासिंग थ्रू दी 1 पॉईंट व्हेन डायरेक्शन रेशोज आर ए बी अँड सी. क्लिअर? हा जो पॉईंट असतो त्याच्या पहिला पॉईंट x1 असतो, दुसरा पॉईंट y1 असतो, तिसरा पॉईंट z1 असतो. म्हणजे 1 म्हणजे x1, y1 म्हणजे 2 आणि z1 म्हणजे 3. आणि याच्यामध्ये हे ए बी आणि सी असे डायरेक्शन रेशोज आहेत. आणि तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन विचारलंय ते हे असतं, x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c. पाठ करायला पण सोपं आहे ते कार्टेशियन इक्वेशन. फक्त व्हॅल्यू घ्यायची आणि सबस्टिट्यूट करायचं, दुसरं काही करायचं. x1 y1 आणि z1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि a b आणि c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, बस दॅट्स इट. संपला कार्टेशियन इक्वेशन. सो याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत पण नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये. सुरुवातीला फक्त आपण इक्वेशन जनरेट करतो. सो फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. परत ते चालू, दोन पॉईंट्स मधनं जेव्हा कार्टेशियन इक्वेशन काढायचं असतं, मागच्या वेळेस त्यांनी फक्त इक्वेशन विचारलं होतं तुम्हाला, वेक्टर इक्वेशन. वेक्टर इक्वेशन म्हटलं तर तुम्ही दोन पॉईंट मधला कुठला फॉर्म्युला वापरणार, पॅरामेट्रिक इक्वेशन काढणार. हे बघा, वेक्टर इक्वेशन म्हटलं पॅरामेट्रिक इक्वेशन, या ठिकाणी पॅरामेट्रिक इक्वेशन काढलं होतं आपण. पॅरामेट्रिक इक्वेशनचा हा फॉर्म्युला असतो, आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी वेक्टर मायनस ए वेक्टर. हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, दोन पॉईंट मधनं जाणार. समजलं? पण या ठिकाणी पॅरामेट्रिक काढलं होतं आपण. जेव्हा तुम्हाला असं मेन्शन नसतं की कार्टेशियन इक्वेशन काढा किंवा कुठलं इक्वेशन काढा, तेव्हा पॅरामेट्रिक इक्वेशन काढायचं असतं जनरली या फॉर्मॅटमध्ये. पण जेव्हा तुम्हाला मेन्शन केलं जातं की तुम्हाला कार्टेशियन इक्वेशनच काढायचे पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स, सो आपल्याला इथं मेन्शन आहे की कार्टेशियन इक्वेशनच काढायचे, ना की पॅरामेट्रिक इक्वेशन, अँड वेन लाईन पासिंग थ्रू दिस 2 पॉईंट्स. सो ऑब्विसली हा ए वेक्टर असणार, हा बी वेक्टर असणार, बट याला तुम्ही पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये सुद्धा काढू शकता. पॅरामेट्रिक मध्ये जर तुम्ही आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी वेक्टर मायनस ए वेक्टर, अशा टाइपचे इक्वेशन पॅरामेट्रिक इक्वेशन असतं. ओके, पण तुम्हाला कुठलं विचारलंय कार्टेशियन, म्हणून हा वापरता येत नाही. त्याने काय विचारलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याने विचारलं तुम्हाला कार्टेशियन, म्हणून कार्टेशियनचं इक्वेशन हे असतं. तेच इक्वेशन आहे मागचं, x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. या ठिकाणी ए बी सी म्हणजे हे ए बी आणि सी याला डायरेक्शन रेशो म्हणतात, आणि डायरेक्शन रेशोचा फॉर्म्युला असतो. म्हणजे x2 मायनस x1 केलं तर ए हा भेटतो, y2 मायनस y1 केलं तर b भेटतो, z2 मायनस z1 केलं तर c भेटतो. म्हणजे x2 मायनस x1 म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ ए, डायरेक्शन रेशो y2 मायनस y1 म्हणजे b, आणि z2 मायनस z1 म्हणजे c. डायरेक्शन रेशोचा फॉर्म्युला येतो. सेकंड मध्ये फर्स्ट मायनस करायचा, डायरेक्शन रेशो भेटतो. आलं का लक्षात?
तर मागच्या एक्झाम्पल मध्ये या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे? मागच्या एक्झाम्पल मध्ये या एक्झाम्पल मध्ये हा डिफरन्स आहे की मागच्या वेळेस ए बी सी च्या व्हॅल्यू डायरेक्ट गिव्हन होत्या, यावेळेस तर दिल्या नाही. बरोबर. सो दिल्या नसतील का काय करायचं, याला x1 y1 आणि z1 म्हणायचं आणि याला x2 y2 आणि z2 म्हणायचं. x2 मधनं x1 मायनस करायचं तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटते, y2 मधनं y1 मायनस करायचं तुम्हाला b ची व्हॅल्यू भेटते, z2 मायनस z1 करायचं तुम्हाला c ची व्हॅल्यू. समजलं? किंवा तुम्ही डायरेक्ट हे इक्वेशन लक्षात ठेवलं तरी चालेल. x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. या ठिकाणी x1 y1 z1 या पॉइंटला म्हणायचं, x2 y2 z2 या पॉइंटला म्हणायचं, याच्या व्हॅल्यूचे सबस्टिट्यूट करून टाकायचं आणि इक्वेशन थोडंसं रिअरेंज करायचं. इथं 1 होतो, इथं पण 1 होतो आणि इथं पण 1 होतो. सगळ्यांचा कॉमन डिनोमिनेटर असल्या कारणाने कॅन्सल होऊन जाईल, फक्त वरच्या टर्म होते. समजलं? क्वेश्चन नंबर 8 पहा. Find the Cartesian equation of the line passing through the point A and perpendicular to the vector B vector and C vector. ही गोष्ट जर आली तर आपल्याला जर कार्टेशियन इक्वेशन काढायचं असतं कुठल्याही लाईनचं. ओके. सो त्याचे डायरेक्शन रेशोज आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. बरोबर. कारण कार्टेशियन इक्वेशन कसं असतं, x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c. असं तुमचं कार्टेशियन इक्वेशन आहे. x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b and z minus z1 upon c. This is our Cartesian equation and we have to find direction ratios first. आपल्याला तो पॉइंट माहिती आहे, a पॉइंट माहिती आहे. सो x1 ची व्हॅल्यू नोन आहे, y1 ची व्हॅल्यू नोन आहे, z1 ची व्हॅल्यू नोन आहे. x y z तर आपण इक्वेशन मध्ये शिकतो. सो या केस मध्ये फक्त ही व्हॅल्यू आपल्याला नोन नाहीये, ती म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ a, b and c. ओके. सो डायरेक्शन रेशोज कसे काढायचे? डायरेक्शन रेशोज जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काय करणार, हे डायरेक्शन रेशोज कोण असतात माहिती का? तुमची जी लाईन असते त्या लाईनची जी पॅरलल लाईन असते, ती पॅरलल लाईनचे जे कोइफिशियंट असतात ते तुमचे डायरेक्शन रेशोज असतात. ऍक्च्युअली ते तुमच्या डायरेक्शनला इंडिकेट करतात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे पहा, तुमची ती डायग्राम जर तुम्ही नीट पाहिली, कुठली डायग्राम ही ही या डायग्राम मध्ये हा जो बी आहे ना, जो तुमच्या लाईनला पॅरलल होता, म्हणजे पहा हे तुमची रिक्वायर्ड लाईन. ओके. रिक्वायर्ड लाईन, या रिक्वायर्ड लाईनला एक पॅरलल लाईन आपण कन्सिडर करायचो, ज्याला वेक्टर म्हणायचो आपण बी. बी वेक्टर पॅरलल वेक्टर असतो तुमच्या रिक्वायर्ड लाईनला. आणि तुम्हाला जो पॉईंट दिलेला आहे ना, तो पॉईंट ए आहे, त्या लाईनवरचा एक पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. त्याचे कोऑर्डिनेट असतील ते x1 y1 आणि z1 होणार. ओके. अशा टाइपचे कोऑर्डिनेट असतील. पण तुम्हाला जर मी म्हटलं डायरेक्शन रेशोज फाइंड करा, सो डायरेक्शन रेशोज म्हणजे काय, ए बी आणि सी. ते एबीसी ला आय जे आणि के जॉईन केले की हा बी वेक्टर भेटतो. समजलं का? समजलं का? आपली जी रिक्वायर्ड लाईन असते, त्या रिक्वायर्ड लाईनची जी पॅरलल लाईन असते, ही जी पॅरलल लाईन आहे ना, ही बी वेक्टर, हिचे जे कोइफिशियंट असतात ते कोइफिशियंट म्हणजे ए बी आणि सी असतात. म्हणजे हा बी वेक्टर म्हणजे काय असतो, बी वेक्टर म्हणजे ए आय प्लस बी जे प्लस सी के असा असा वेक्टर. म्हणजे या बी वेक्टरचे जे कोइफिशियंट असतात एबीसी तेच डायरेक्शन रेशोज असतात. आलं लक्षात? आलं का लक्षात? हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. हे लक्षात ठेवा, हा जो पॅरलल वेक्टर आहे तुमच्या लाईनला, त्याचे कोइफिशियंट म्हणजे डायरेक्शन रेशोज असतात. लक्षात ठेवायची ही गोष्ट. आता विषय असा आहे की तुम्हाला या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काय सांगितलं गेलं आहे की तुमची जी गिव्हन लाईन आहे त्या गिव्हन लाईनला परपेंडिक्युलर दोन लाईन्स आहेत. म्हणजे ही आपली गिव्हन लाईन होती आणि हिला परपेंडिक्युलर अशा दोन लाईन्स होत्या, म्हणजे या लाईन्सला. आणि या लाईन ज्या परपेंडिक्युलर असतील, म्हणजे हा एक वेक्टर असणार, समजा हा सी वेक्टर आणि हा डी वेक्टर आहे. हे दोन वेक्टर एकमेकाला या आपल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन होत्या. आणि तुम्हाला जर डायरेक्शन रेशो पाहिजे असेल तर तुम्हाला या बी वेक्टरचे डायरेक्शन रेशो लागणार आहे. या बी वेक्टर भेटला म्हणजे डायरेक्शन रेशो भेटतील. तर या सी आणि डी पासून बी कसा काढणार, दोन वेक्टरला म्हणजे हे दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर तो बी वेक्टर. समजलं का? समजलं का? समजलं का? नाही.
या ठिकाणी जी लाईन लागते ना, तुमची रिक्वायर्ड लाईन ही आहे सपोज. जो ए पॉइंट दिलेला आहे, ए पॉइंट हा ए पॉइंट याच्यामध्ये आहे, ज्याचं नाव आहे ए पॉइंट. त्याचे x1 y1 z1 आपल्याकडे आहे, नो डाऊट. तुम्हाला जर डायरेक्शन रेशोज पाहिजे असतील, कारण कार्टेशियन इक्वेशन मध्ये खाली ए बी सी लागणार आहे. डायरेक्शन रेशो कोण असतात? ही जी तुमची लाईन आहे तिला पॅरलल एक लाईन असली पाहिजे. त्याचे जो बी वेक्टर जो भेटणार, बी वेक्टरचे कोइफिशियंट हे तुमचे डायरेक्शन रेशो असतात. हा बी वेक्टर जो असतो हा असतो ए आय प्लस बी जे प्लस सी के. समजलं का? पॅरलल असतो तो तुमच्या गिव्हन लाईनला. काय सांगितलंय तुम्हाला? त्यांनी सांगितलंय तुम्हाला की कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू दिस टू वेक्टर्स. म्हणजे दोन वेक्टर आहे पहा, बी वेक्टर आणि सी वेक्टर. या दोन बी आणि सी वेक्टरला परपेंडिक्युलर, हे दोन्ही वेक्टर लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या पहा. म्हणजे ही जी आता या बी वेक्टरला वेगळं नाव द्या, कारण ऑलरेडी त्यांनी बी वेक्टर हा शब्द वापरला आहे. सो तुम्ही याला वेगळं नाव द्या, काहीतरी डी वेक्टर म्हणा. क्लिअर? हा वेक्टर समजा डी वेक्टर आहे, पॅरलल वेक्टर डी वेक्टर होता, कारण यांनी बी ऑलरेडी युज केलाय. सो दॅट्स वाय आपण लेटर चेंज केला. सो या केसमध्ये काय म्हणतो की तुम्हाला दोन वेक्टर तुमच्या ऑलरेडी जी लाईन आहे तिला गिव्हन दिलेले आहेत. म्हणजे या तुमच्या लाईनला दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. एक हा बी वेक्टर असेल समजा आणि हा सी वेक्टर असेल. हे बोथ आर परपेंडिक्युलर टू युअर लाईन. क्लिअर? दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहे. बी वेक्टरची व्हॅल्यू ही इथे आहे आणि सी वेक्टरची व्हॅल्यू ही इथे आहे. हे दोनही वेक्टर, ही वेक्टर आणि ही वेक्टर एकमेकाला ह्या तुमच्या गिव्हन लाईनला परपेंडिक्युलर आहे. दिसतात का? समजलं का? हो सर. आणि तुम्हाला कुठल्या लाईनचे वेक्टर का कुठल्या लाईनचा वेक्टर पाहिजे? तुम्हाला जर हे एबीसी पाहिजे असतील तर तुम्हाला ही लाईन पाहिजे, जी पॅरलल आहे तुमच्या गिव्हन लाईनला. ती लाईन कशी निघणार? ती लाईन कशी निघेल? तर ती लाईन अशी निघेल की हे जे दोन लाईन्स होत्या, ह्या ही लाईन आणि ही लाईन, याचा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर क्रॉस प्रोडक्ट हा कधी पण परपेंडिक्युलर येतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? बी आणि सी पॅरलल येतील, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा परपेंडिक्युलर आहे त्यांना. म्हणजे हा डी वेक्टर भेटणार. कोणाचा क्रॉस प्रोडक्ट? बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर, म्हणजे डी वेक्टर भेटेल. हे डाऊट त्याच्यामध्ये? नाही समजलं? क्रॉस प्रोडक्ट परपेंडिक्युलर भेटतो तुमच्या वेक्टर्सला. मी ज्या बी आणि सी वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट घेताय त्यांचे परपेंडिक्युलर लाईन असणार ती डी. सो ही परपेंडिक्युलर लाईन हीच तर पाहिजे होती ना तुम्हाला. त्याचेच तर एबीसी असतात ते कोइफिशियंट. म्हणजे बी वेक्टर आणि सी वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, त्याचा जो वेक्टर येणार तो वेक्टर बरोबर तुमच्या रिक्वायर्ड लाईनला पॅरलल असेल. म्हणजे पहा, त्यांचा जो क्रॉस प्रोडक्ट आलाय, हा क्रॉस प्रोडक्ट आलाय बऱ्यांचा, हा क्रॉस प्रोडक्ट तुमच्या रिक्वायर्ड लाईनला कसा आहे असतात, ते तुमचे डायरेक्शन रेशो असतात. समजलं? समजलं? समजलं का? हो का नाही? आता पण नाही समजलं अजून? अवघड आहे शिकवणं. इकडे पहा, बी क्रॉस सी का बरं घेतले त्याचं कारण सांगतो तुम्हाला. वाय वी आर युझिंग क्रॉस प्रोडक्ट हियर? का बरं क्रॉस प्रोडक्ट घेतला आपण? त्याचं कारण माहिती का तुम्हाला? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की त्या दोन वेक्टर जे तुमच्या लाईनला जे परपेंडिक्युलर होते, तुमची जी लाईन होती ती तुमची लाईन ही आहे आणि तुम्हाला या लाईनला परपेंडिक्युलर दोन वेक्टर दिले, त्याचं नाव आहे बी वेक्टर आणि सी वेक्टर. हे ऑलरेडी आहे, हे दिलेलं इथं परपेंडिक्युलर आहे म्हणून तुमच्या लाईनला. आणि तुम्हाला डायरेक्शन रेशो जे पाहिजेत ना एबीसी, ते एबीसी तुम्हाला या परपेंडिक्युलर पासून नाही भेटणार आहे. ते तुम्हाला या तुमच्या गिव्हन लाईनला पॅरलल लाईन पासून भेटणार आहे. ही पॅरलल लाईन, ती पॅरलल लाईन म्हणजे हे समजा हा डी वेक्टर, हा डी वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतील. पण हा डी वेक्टर कसा भेटेल तुम्हाला? साधी गोष्ट आहे ना. हा डी वेक्टर, ह्या वेक्टर आणि हा वेक्टर, हे दोन बी आणि सी वेक्टरचा परपेंडिक्युलर की नाही? परपेंडिक्युलर आहे की नाही? हा, आणि दोन वेक्टरचा परपेंडिक्युलर म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. समजलं का? हो सर. हा, थोडस इमॅजिनेशन ठेवा ना रे. आता किती कसं बरं सांगू. सो
यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला मी पहा. मग क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा? हे असे आय जे के घ्यायचे आणि याचे कोइफिशियंट आणि याचे कोइफिशियंट घ्यायचे आणि हे क्रॉस मल्टिप्लाय करायचे इकडनं इकडे इकडनं इकडे. मग हा आय घ्यायचा. मग हे आता हे करता येतं तुम्हाला. मग याचा क्रॉस प्रोडक्ट घ्या, डिटर्मिनंटला सॉल्व्ह करा. क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि हे डिटर्मिनंटला सॉल्व्ह करा आणि तुम्हाला हे आन्सर भेटणार. आता ही लाईन तुमच्या रिक्वायर्ड लाईनला पॅरलल लाईन असेल. मी तुम्हाला आता सांगितलं होतं पहा, डी वेक्टर पॅरलल येणार तुमच्या लाईनला. आणि जी लाईन तुमच्या लाईनला पॅरलल असते तिचे डायरेक्शन रेशो आणि तुमच्या लाईनचे डायरेक्शन रेशो सेम असतात. when two lines are parallel then direction ratios are same. समजलं का? हो सर. हा, मग ही लाईन तुमच्या लाईनला पॅरलल होती की नाही? ही टी वेक्टर तुमच्या लाईनला पॅरलल होती की नाही? तर याचे जे डायरेक्शन रेशो असतील म्हणजे हा -3 हा 2 आणि हा इथला 1, हे डायरेक्शन रेशो याचे असले पाहिजे. -3 2 आणि म्हणजे हा ए ची व्हॅल्यू, ही बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. संपला. मग तुम्हाला एकदा एबीसी भेटले. तुम्हाला ए पॉईंट माहिती होता, x1 y1 z1 माहिती होतं. कार्टेशियन इक्वेशन मध्ये टाकायला सॉल्व्ह करा. संपलं. आलं लक्षात? एवढं कठीण पण नाहीये ते जितकं तुम्ही विचार करताय. फाइंड द अँगल बिटवीन द लाइन्स r is equal to I plus 2j plus 3k plus lambda in bracket 2i minus 2j plus k and r is equal to I plus 2j plus 3k plus lambda in bracket I plus 2j plus k. अँगल काढायचे तुम्हाला दोन लाईन्सच्या मधला. ओके, आता अँगल काढणार कसा? तर पहिले तर तुम्हाला ह्या दोन लाईन्स दिले, त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन दिले. पहिल्या लाईनचं पॅरामेट्रिक इक्वेशन, दुसऱ्या लाईनचं पॅरामेट्रिक इक्वेशन. हा फॉर्मॅट कुठला आहे? पॅरामेट्रिक इक्वेशनचा फॉर्मॅट आहे हा. वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. पॅरामेट्रिक इक्वेशन पहिल्या लाईनचं, पॅरामेट्रिक इक्वेशन दुसऱ्या लाईनचं. दोघांच्या मधला अँगल काढायचे आपल्याला. आता नीट लक्षात घ्या इकडे, दोघांमध्ये किती अँगल येईल, कसा अँगल येईल? आता मी तुम्हाला मागेच काय सांगितलंय की या पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये तुम्ही जर नीट विचार केला, थोडस याला लॉजिक लागतं नीट. जो तुमचा फॉर्म्युला आहे आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर, पहिली लाईन आहे. आणि दुसरी लाईन समजा आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर, हे समजा 1 1 म्हणू आपण, याला 2 2 म्हणू. दोन लाईन आहेत ना, दोन लाईनचे वेगवेगळे इक्वेशन दिले तुम्हाला. तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मी तुम्हाला काय सांगायचो, तुमची जर ही गिवन लाईन असेल तर हा जो बी वेक्टर असतो हा तुमच्या लाईनला कसा असतो? कसा असतो? बी वेक्टर कसा असतो आपल्या लाईनला? लक्ष ठेवा नाही. हा बी वेक्टर कसा असतो आपल्या लाईनला? काय येतो? परपेंडिक्युलर पॅरलल काय येतो बी वेक्टर आपल्या लाईनला? आपली लाईन ही आहे, ही लाईन पाहिजे मला. या लाईनला ही लाईनला आर वेक्टर म्हणतो आपण. ही आर वेक्टरची लाईन आहे. आर वेक्टरचा फॉर्म्युला आहे ना, आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर. हे आर वेक्टर, ही लाईन आहे ती. ही लाईनला हा बी वेक्टर कसा आहे? पॅरलल परपेंडिक्युलर कसा आहे तो? पॅरलल. हा, सो पॅरलल आहे की नाही तो? महत्वाची गोष्ट. सो आता विषय असा आहे की या ठिकाणी तुम्हाला दोन लाईन्सचे इक्वेशन दिलेले आहेत. दोन लाईनचे इक्वेशन दिलेत, म्हणजे ही एक लाईन असणार, तिचा हा बी वेक्टर आहे, बरोबर? आणि ही एक लाईन असणार, तिचा हा बी वेक्टर आहे. काही डाऊट? नाही सर. हे समजलं ना फॉर्म्युल्यानुसार? हे पहा, हा आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर असतो ना, वेक्टरच्या जागी हा वेक्टर आहे. आणि हा पण असणार आर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर. हा बी वेक्टर आहे दुसऱ्या लाईनचा. पहिल्या लाईनचा बी वेक्टर आहे, दुसऱ्या लाईनचा बी वेक्टर आहे. आणि ह्या दोन्ही, आता आपल्याला या दोन लाईन्सच्या मधला अँगल काढायचा आहे. आता तुम्ही नीट लक्षात घ्या, थोडस नीट अनालिसिस करावं लागते. तुमची ही जी लाईन आहे ती ही लाईन अशी काढली पहा, आणि तुमची ही जी लाईन आहे तिला मी अशी काढली पहा, ही अशी. आणि या दोघांच्या मध्ये काहीतरी अँगल असेल समजा, बरोबर? हा, थिटा आम्हाला काढायचा होता. आता मला हे लाईनचे इक्वेशन तर नीट समजतच नाहीये. तिथं काहीतरी वेगळं दिलेलं तिने, आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टरचं काहीतरी विचित्र. आपल्याला असं नाही काढता येत. आपण मागच्या वेक्टर चॅप्टर मध्ये दोन वेक्टरच्या मधला अँगल काढणं शिकलोय. वेक्टर चॅप्टर मध्ये झालंय ना, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आठवला की नाही? अँगल बिटवीन टू वेक्टर्स आठवला की नाही? आता हे नका म्हणू ते नाही आठवत म्हणून.
दोन वेक्टरच्या मध्ये एक वेक्टर असा असेल, दुसरा वेक्टर जर असा असेल, तर हा समजा ए वेक्टर असेल, हा बी वेक्टर असेल. आता या ठिकाणी आपण बी आणि सी वेक्टर म्हटलं त्यांना. तर समजा यांच्या हिशोबाने पहा, हा बी वेक्टर असेल आणि हा सी वेक्टर असेल समजा, तर यांचा जो अँगल असतो मधला, हा अँगल थिटा असतो. हा कसा हा फॉर्म्युला त्याचा कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू तो पहिला वेक्टर इंटू दुसरा वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट डिवाइडेड बाय त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. समजलं का? समजलं का? हो सर. हा, हे तुमच्या वेक्टर चॅप्टर मधला आहे. दोन अँगल बिटवीन टू वेक्टर्स चा फॉर्म्युला आहे हा वेक्टर चॅप्टर मध्ये, म्हणून ते वेक्टर आधी शिकवलंय मी. सो वेक्टर चॅप्टर मध्ये अँगल बिटवीन टू वेक्टर्स होता. आता आपल्याला अँगल बिटवीन टू वेक्टर्स माहिती आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स नाही माहिती. दोन वेक्टर मधले अँगल काढता येतात. सो तुम्हाला ही कंडिशन नीट समजणं गरजेचं आहे. तात्पुरता प्रश्न नाही हा. तर तुमची जी रिक्वायर्ड लाईन होती पहा, तुमची जी रिक्वायर्ड लाईन होती, तुमची रिक्वायर्ड लाईन ही रिक्वायर्ड लाईन आहे, तुमची एक गेलेली लाईन आहे आणि ही तुमची दुसरी गेलेली लाईन आहे. ओके, हे दुसरी वाली इक्वेशनची. आता या दोघांच्या मधला अँगल थिटा असणार. विशेष आहे इथं की लाईन्स मधला अँगल माहित नाही. लाईन्स मधला अँगल आपल्याला काढता येत नाही वेक्टर मध्ये. आपल्याला दोन वेक्टर मधला अँगल काढता येतो, लाईन्स मधला नाही काढता येत. मग काय करायचं, दोन वेक्टर मधला अँगल काढता येतो की नाही. ही जी तुमची पहिली लाईन होती, या पहिल्या लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो, त्या वेक्टरचं नाव असतं बी वेक्टर. आठवलं का? या रेड लाईनला एक पॅरलल वेक्टर असणार, त्याचं नाव असतं बी वेक्टर. आणि हो सर. हे जी दुसरी लाईन असते, हिला पण एक पॅरलल वेक्टर असणार ना, त्याचं पण नाव असतं समजा बी डॅश वेक्टर म्हणतो मी त्याला. म्हणजे दुसऱ्या लाईनचा हे रेड लाईनचा बी वेक्टर पॅरलल वेक्टर आहे, आणि हे जी ब्लॅक लाईन आहे तिचा हा ग्रीन वेक्टर हा पॅरलल वेक्टर आहे. असं प्रत्येक वेक्टरला एक पॅरलल वेक्टर असतो की नाही बी वेक्टर म्हणून फॉर्म्युल्यामध्ये, लाईनच्या फॉर्म्युल्यामध्ये. हो. हा, मग ह्या बी वेक्टरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना, माहिती की नाही, इक्वेशन मध्ये दिलेली ती. हे बघा, हे इथं हा बी वेक्टर आहे आणि हा इथला खालचा हा बी डॅश वेक्टर आहे. समजलं का? हो सर. मग आपल्याला दोन वेक्टर माहिती आहे आणि तुम्हाला माहिती असेल, दोन पॅरलल लाईन मध्ये जो अँगल असतो तोच अँगल दुसऱ्या पॅरलल लाईन मध्ये पण असतो. म्हणजे हा जो थिटा आहे, हा थिटा जेवढा येणार या दोन रेड ब्लॅक मधला, तेवढाच अँगल या ब्ल्यू आणि ग्रीन मध्ये पण आला पाहिजे. बिकॉज दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. सो इथला थिटा आणि इथला थिटा मध्ये काही फरक पडेल का? नाही. मग आपण या दोन वेक्टर मधला जरी अँगल काढला तरी पण आपण या दोन लाईन मधला अँगल त्याला म्हणू शकतो. समजलं का? हो. हा, मग आपण ह्या दोन वेक्टर मधला अँगल काढणार, म्हणजे हा जो थिटा भेटेल तोच थिटा आहे. सिंपल गोष्ट आहे. ओके, ओके. हो सर. हा, मग इथे हे घ्या. मग आता तुम्ही काय करताय पहा, ते बी यानी पहा बी वेक्टर आणि हा सी वेक्टर कुठून घेतला त्यांनी. हा इथला वेक्टर घेतला असेल त्यांनी एक, आणि हा इथला वेक्टर घेतला असेल त्यांनी दुसरा. दिसतोय का तुम्हाला? सेम सेम आलेले ते खाली. तेच काय घेतले, हाच घेतला आणि हाच घेतला. बाकीचे का नाही घेतले, त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला. ते बाकीचे का नाही घेतले, बाकीचे पुढचे ए का नाही घेतले, हेच दोन वेक्टर का घेतले. आणि त्यांचाच आपण त्यांच्या मधला अँगल काढून आपण त्याच अँगलला दोन लाईनच्या मधला अँगल का बरं म्हणतो. समजलं का? हो सर. त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला एवढं, किंवा तेच सांगतोय मी तुम्हाला. सो याच्यातला हा फॉर्म्युला वापरा. काय मोठी गोष्ट याच्यामध्ये, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू हा बी वेक्टर, म्हणजे हा वेक्टर होता, हा बी वेक्टर हा सी वेक्टर आहे. आता आपण बी डॅश वेक्टर म्हटलं त्याला, त्याने वेक्टर म्हटलं, काय पण म्हणा तुम्ही, तुमची मर्जी. सो हा वेक्टर घेतला आणि यांची मॅग्निट्यूड काढली. पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढणार तुम्ही, वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतात, स्क्वेअर रूट करायचं, त्यांचे स्क्वेअर करायचे आणि ऍडिशन करायची. बरोबर ना? हो सर. या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी निघणार, मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर कशी काढणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ या 2 चा स्क्वेअर 4, या -2 चा स्क्वेअर 4 आणि या 1 चा स्क्वेअर 1, 4 + 4 8 + 1, त्याचा आन्सर होणार स्क्वेअर रूट ऑफ 9, त्याचा आन्सर होणार 3. म्हणून मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर तुम्हाला 3 भेटते. समजलं? हो. तशी मॅग्निट्यूड ऑफ सी ची पण तुम्हाला व्हॅल्यू 3 भेटणार. सो इथं मल्टिप्लाय करा. आता हे दोन वेक्टर जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो एकमेकांमध्ये, तेव्हा तुम्हाला 0 आन्सर भेटून जातो वरती. करून पहा तुम्ही मल्टिप्लिकेशन दोन्ही वेक्टरचं. ओके, आयचा आय सोबत करायचं, जेचं जे सोबत करायचं, केचं के सोबत करायचं, असं असतं ते. ओके,
करून दाखवू का? सोपं आहे. हे बा आय इंटू आय ते झालं 2i मायनस 2 इंटू 2 ते झालं मायनस 4j आणि इथं होईल 2k. तर आपण जेव्हा हे प्रोडक्ट करतो तेव्हा याची मॅग्निट्यूड घ्यायला घेतो तर हे मॅग्निट्यूड म्हणजे आय जे के निघून जाते याच्यामध्ये, कारण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं एक इनकरेक्ट झाला जरा. हा डॉट प्रोडक्ट आहे. कोणता प्रोडक्ट आहे? डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये आपण आय जे के घेत नाही, नाही. म्हणजे फक्त व्हॅल्यू घेतो, कारण तो त्याची डायरेक्शन नाही दाखवत, तो फक्त मॅग्निट्यूड दाखवतो, म्हणजे आपल्या डायरेक्शनची घेतलेली नाही. म्हणजे 2 इंटू 1 ते झालं 2, मायनस 2 इंटू 2 ते झालं मायनस 4 आणि 1 इंटू 2 ते झालं 2. सो प्लस 2 आणि प्लस 2 झाले 4 आणि हा मायनस 4. आन्सर झालं 0. समजलं? आणि हे खालचे 9. सो 0/9 0च होईल. सो हे व्हॅल्यू 0 आली. कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, बरोबर. सो कॉसचा कुठला डिग्री 0 असतो? 90 डिग्री. 90 डिग्री हा कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 90 डिग्री असते. सो 90 डिग्री तुम्हाला अँगल भेटणार. सो दोन्ही लाईनी एकमेकाला कशा आहेत मग? परपेंडिक्युलर आहे. समजलं का? हो सर. 90 डिग्री आहे ना दोघांच्या मध्ये. तो वाटतो तितका सिंपल क्वेश्चन नाहीये, खूप डीप आहे तो, त्याला त्याच्या साईजवर जाऊ नका. ओके. ठीक क्वेश्चन. इलेवन 10 नंबरचा क्वेश्चन पहा. एक्सरसाइज सॉल्व्ह करायचंय घर. सगळे प्रकारे तो घेतोय आता मी एक एक. शो दॅट लाईन आर वेक्टर तुम्हाला एक दिलंय पहा, आणि ही दुसरी लाईन दिली आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबलचा वेगळा घेतला. इथं एक ऍडिशन करा, या ठिकाणी एक साइन सुटलाय, इथं प्लस असलं पाहिजे, इथं प्लस टाका, ते सुटलंय तिथं एक साइन, म्हणजे इथं पहा कुठं ऍड करा एक साइन. ओके. सो आर वेक्टर इक्वल टू मायनस 10 मायनस जे प्लस के प्लस म्यू. म्यू म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, लॅम्बडाच्या जागी म्यू घेतला कारण वेगळी लाईन आहे. इंटरसेक्ट इच अदर, दोघे लाईन एकला इंटरसेक्ट करतात असं शो करायचंय. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑल्सो. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर पोझिशन वेक्टर काढायचा म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे पॉइंट काढायचे, कॉर्डिनेट काढायचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोघं लाईन जिथे इंटरसेक्ट करतात त्याचे कॉर्डिनेट काढायचे. क्वेश्चन थोडासा टफ आहे विचार केला तर. ओके. तुम्हाला शो दॅट करायचंय पहिले या लाईनी एकमेकाला इंटरसेक्ट करतात, बरोबर. इंटरसेक्ट करण्यासाठी तुम्हाला हे असं काढायची गरजच नव्हती, म्हणजे तुम्ही वरच्या सॉल्व्ह केलं तरी चालेल. म्हणजे वरचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला ना आपण तसा पहिला क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल त्याच्याने. बट सेकंड क्वेश्चनला पोझिशन वेक्टर जर आपण काढायचे म्हटले तर वरच्या याच्यातलं पोझिशन वेक्टर निघतील का नाही विचार करावा लागेल जरा, थांबा. मेथड जर आपण चेंज केली तर याने इंटरसेक्शन काय वापरलेत, लॅम्बडाचे व्हॅल्यू काढल्यात आणि कन्सिस्ट केले दोघं इक्वेशन मध्ये. ओके. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन निघणार नाही त्याच्यात फर्स्ट मेथडने. तेव्हा ठीक आहे, तुम्ही ह्या क्वेश्चनला ना तुम्हाला जर फक्त अशा टाइप क्वेश्चन आला की फक्त शो दॅट करा ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत म्हणून, काय करा, शो दॅट करा इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत म्हणून, तर तुम्ही ही वरची मेथड फॉलो केली तरी चालेल. हे जे वरचा 9 क्वेश्चनला आपण केलं होतं ना, याचा बी घेतला होता, याचा बी घेतला होता आणि त्याचा अँगल काढला होता. तो अँगल जर का काहीतरी थिटा म्हणजे 0 सोडून दुसरा काही आला, जर थिटाची व्हॅल्यू 0 झाली तर लाईन पॅरलल असतात एकमेकाला, समजलं. आणि 0 सोडून तो काही पण असेल तर त्या लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात.
विदाउट याच्यामध्ये नाही सर. तर तुम्ही वरची मेथड वापरून त्या क्वेश्चनला टॅकल करू शकता. पण हे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायची गोष्ट आहे, हे नाही जमणार तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला ही जी प्रोसिजर आहे फॉलो केली तीच करावी लागणार. ही जरा किचकट प्रोसिजर. ठीक आहे, या प्रोसिजरकडे लक्ष द्या खालच्या क्वेश्चनसाठी. सो पहिले त्यांनी शोधात करणार तो. हे दोन इक्वेशन त्यांनी लिहिले. पोझिशन वेक्टर ऑफ व्हेरिएबल ऑन द लाईन. आता यांचे जे पोझिशन वेक्टर्स आहेत व्हेरिएबलचे, ते पोझिशन वेक्टर पाहतो कसे करतोय. थोडस त्यांनी रिअरेंज केलं याला जरा व्यवस्थित. म्हणजे आपला जो फॉर्म्युला असतो त्याला हा लॅमडा मध्ये घुसवून IJK चे प्लस करून त्याला सिम्प्लिफाय केलंय थोडं. सो एक पर्टिक्युलर इक्वेशन तयार होईल. म्हणजे हे आणि हा पहिल्या हा लॅमडा मध्ये घुसवा. लॅमडा मध्ये घुसवून मग आयचं आय सोबत, जेचं जे सोबत आणि केचं के सोबत असं कंपॅरिझन करा आणि त्याच्यातनं कॉमन काढा. काढून दाखवू का एखाद? या ठिकाणी या पहिल्या इक्वेशन करून दाखवतो. दुसरं तुम्ही घरी करा. लॅमडा मध्ये घुसवा म्हणजे काय होईल, तर मायनस आय प्लस 3J प्लस 4K प्लस, आता हे -10 घेतो डायरेक्ट, -10 लॅमडा आय प्लस मायनस मायनस लॅमडा जे, ओके, आणि प्लस लॅमडा के व्हॅल्यू आहे. सो याच्यातनं IJK च्या टर्म्स बाजूला काढा. ही आयची टर्म, ही आयची टर्म, ओके. त्यानंतर जे ची टर्म, जे ची टर्म याच्यातनं जे कॉमन काढा. त्यानंतर के ची टर्म मधनं कॉमन काढा. थोडं सिम्प्लिफाय करा त्याला. So after simplification we will get -1 minus of 10 लॅमडा आणि हा आय बाहेर कॉमन. त्यानंतर प्लस हा 3 आणि हा मायनस लॅमडा म्हणजे हा 3 मायनस लॅमडा ब्रॅकेट मध्ये आणि हा जे कॉमन, ओके. त्यानंतर प्लस हा प्लस 4K 4 प्लस हा इथला लॅमडा आणि तो के कॉमन. समजलं का? हो सर. असं दुसऱ्या इक्वेशनला पण सॉल्व्ह करायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये लॅमडाच्या जागी म्यूला टाका मध्ये. सो हे तुम्ही पहिल्या इक्वेशनला सॉल्व्ह करणार तर तुम्हाला ही टर्म भेटेल पहा. आता काढून दाखवली पहा मी तुम्हाला. तसं तुम्ही ह्या दुसऱ्या इक्वेशनला मध्ये घुसवा. ह्या म्यूल मध्ये घुसवा आणि सिम्प्लिफाय करा. तुम्हाला या इक्वेशन असं तयार झालेलं दिसेल. लक्षात IJK सेपरेट केल्यानंतर. Then given line intersect each other if there exists some value of lambda and mu for which. आता पहा त्याच्यामध्ये काहीतरी लॅमडा आणि म्यूचे व्हॅल्यू एक्झिस्ट असतात. सो दॅट्स वाय ते इंटरसेक्ट करत असतात. लॅमडा आणि म्यू एक कोइफिशियंट आहे. तर त्यांच्या व्हॅल्यू सेम झाल्या तर त्या एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाही. आणि जर त्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील काहीतरी तर ते इंटरसेक्ट करतात. आता ते कसं काढायचं, तर तुमचे जे लाईन्स आहेत पहा दोघांची आर वेक्टर ही व्हॅल्यू आहे. लेफ्ट साइडला पहा आर वेक्टर इज इक्वल टू दिस, आर वेक्टर इज इक्वल टू दिस. जर दोघांची लेफ्ट साइड सारखी आहे तर राईट साइड सुद्धा सारखी असली पाहिजे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हो सर. आर वेक्टर आणि आर वेक्टर काय आहे, ही आणि ही साइड पण सारखी येणार. या साइडचं एक्सप्लेनेशन हे होतं, या साइडचं एक्सप्लेनेशन हे होतं. मग जर हे दोन इक्वल आहे तर हे दोन्ही पण इक्वल पाहिजे की नाही? ओके, दोघांना इक्वेट करून टाका. सो आफ्टर इक्वेटिंग आपल्याला आय आय आणि जे जे आणि के च्या टर्म सेपरेट इक्वेट करता येतात. म्हणजे पहा ही पहिली टर्म इक्वेट झाली पहिली. 1 मिनिट. हा इथपर्यंत ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म इक्वेट केल्या पहा. आय आय ची कोइफिशियंट, जे कोइफिशियंट आणि के चा कोइफिशियंट इक्वल असला पाहिजे बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर. सो इथला हा आय चा कोइफिशियंट आणि हा आय चा कोइफिशियंट इक्वल असला पाहिजे. देन तुम्हाला हा जे चा कोइफिशियंट आणि हा जे चा कोइफिशियंट इक्वल असला पाहिजे. देन हा के चा कोइफिशियंट आणि हा के चा कोइफिशियंट इक्वल असला पाहिजे बिकॉज ऑफ इक्वालिटी थेरम ऑफ वेक्टर. देन इक्वालिटी करा. त्यानंतर तुम्ही इक्वल केल्यानंतर तुम्हाला हे रिलेशन पाहायला भेटतात पहा खाली. हे पहिल्याचं भेटतं म्हणजे पहा हे फर्स्ट आय आय
त्यानंतर हे जेचं आणि हे केकेचं. या तिन्ही इक्वेशनला थोडंसं सिम्प्लिफाय करायला आणि लॅम्बडा आणि म्यूचं एक रिलेशन काढावं लागेल. सो याच्यातनं पहा मी थोडं सिम्प्लिफाय करतो यांना. जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर कसं भेटेल मला? जरा थोडंसं नीट सिम्प्लिफाय करतात एका बाजूला घेऊन. -1 -10 लॅम्बडा इज इक्वल टू -10 प्लस -1 म्यू. आता काय करणार तुम्ही? हा म्यू इकडे घेऊन या आणि हा -10 पण इकडे घेऊन या. म्हणजे -1 -10 लॅम्बडा -10 चा +10 होऊन जाईल प्लस म्यू होऊन जाईल, बरोबर, इज इक्वल टू 0 होऊन जाईल. सो इथं -1 आणि +10 त्याचा आन्सर होणार -9. सो तुम्हाला भेटणार -9 हा मायनस लॅम्बडा आणि म्यू -10 लॅम्बडा आणि हा म्यू इज इक्वल टू 0. करेक्ट? ओके, मग तुम्हाला हे इक्वेशन पाहायला भेटेल पहा. या -9 तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता. म्हणजे -10 लॅम्बडा मायनस म्यू इज इक्वल टू 9 असं एक इक्वेशन भेटेल. इथं मायनस लॅम्बडाचं मायनस कसं काय झालं? मायनसचा प्लस होईल 10 इकडे. 10 मायनस +9 मायनस म्यू हे बघा. सो या ठिकाणी हे इक्वेशन पाहायला भेटेल पहा. तेच इक्वेशन तयार झाले ते, फक्त साइन चेंज करा. तुम्ही याला जर सिम्प्लिफाय केलं, परत एकदा सिम्प्लिफाय करून दाखवतो. मीटिंग कट झाली म्हणून. हे पहा -1 मायनस लॅम्बडा इज इक्वल टू -10 मायनस म्यू असं इक्वेशन आहे. तुम्ही सिम्पली काय करू शकता, तुम्ही या -10 ला इकडे घेऊन या आणि हा लॅम्बडाला इकडे घेऊन या. -1 + 10 इज इक्वल टू +10 लॅम्बडा मायनस म्यू. सो याचा आन्सर होईल 9 इज इक्वल टू 10 लॅम्बडा मायनस म्यू असं आन्सर येईल. आलंय का? तर तसं आलंय का? असं प्रत्येकाला सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला, इकडच्या टर्म्सला सुद्धा. सो या टर्म्सला सुद्धा सॉल्व्ह करा, इकडची, नंतर ही टर्म्स, नंतर ही टर्म्स. म्हणजे तिन्ही टर्मला सॉल्व्ह करा. तुम्हाला लॅम्बडा आणि म्यू मध्ये रिलेशन भेटतं. 3 इक्वेशन भेटतात लॅम्बडा आणि म्यू मध्ये. ओके, आता the given line intersect each other if this system is consistent. जर सिस्टीम जर कन्सिस्टंट असेल तर त्याला एकमेकाला इंटेक्ट करतात. ओके, तर यामध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. या तीनही इक्वेशनला सायमल्टेनियसली मॉड मध्ये घेऊन सॉल्व्ह करून टाका. म्हणजे ते कन्सिस्टंट आहे का नाही ते समजेल. आता ही थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे, आउट ऑफ फेस प्रोसिजर आहे. IMP मार्क टाकून द्या क्वेश्चनला. ओके, सो हे बघा, हे इक्वेशनचे कोइफिशियंट, हे इक्वेशनचे कोइफिशियंट आणि हे इक्वेशनचे कोइफिशियंट घेऊन मॉड तयार करा. समजलं का? समजलं का? हो. हे बघा, हे आणि हे पहा, याचे 10 -1 9 10 -1 9. याचे काय इथं -3 आणि -2 1 -3 आणि -2. त्यानंतर इथं पहा 1 -4 आणि -3 1 -4 आणि -3. समजलं? याचा मॉड घ्या, कन्सिस्टंट आहे ते चेक करायला. तिन्ही इक्वेशन कन्सिस्टंट आहे का नाही ते चेक करायला. मग आता मॉडची व्हॅल्यू कशी काढता माहिती तुम्हाला? ही 10 घ्यायची, मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग त्यानंतर हे -1 चं +1 घ्यायचं आणि मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि त्यानंतर हे 9 घ्यायचे, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथं. त्याचा आन्सर 0 येतं का चेक करा. ते 0 आलं की आपण त्याला म्हणतो कन्सिस्टंट आहे. मॉड कन्सिस्टंट आहे म्हणून त्या लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हॅलो. हो. आणि जर लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात तर त्याच्यातले कुठलेही दोन इक्वेशन घेऊन लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू काढा. लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू काढून तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट सहज भेटून जाईल. कशी काढणार लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू? कुठलेही दोन इक्वेशन घ्या आणि त्यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सारखं. हे जे सोपेवाले दोन घ्या, हे सोपे शेवटचे दोन, या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करा.
रिडक्शन मेथडनी का सबस्टिट्यूशन मेथडनी कुठल्याही 10th मध्ये होतं पहा तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल त्यासारखं सॉल्व्ह करायला. याच्याकडे लॅम्बडा याच्याकडे लॅम्बडा आहे, दोन्ही इक्वेशनचे काय करतो सबट्रॅक्शन. मग काय भेटेल मला लॅम्बडा 3 म्यू हे पहा लॅम्बडा मायनस 3 म्यू इज इक्वल टू 2 मायनस 2 हे आन्सर आहे याचं. आणि याचा आहे लॅम्बडा मायनस 4 म्यू इज इक्वल टू मायनस 3. मी दोघं इक्वेशनचे काय करतो सबट्रॅक्शन करतो. का कारण हे याचं हे लॅम्बडा कॅन्सल होईल म्हणजे इथं प्लस होऊन जाईल आणि इथं प्लस होऊन जाईल. काय भेटेल लॅम्बडा गेट कॅन्सल. सो 3 म्यू प्लस मायनस 3 म्यू आणि प्लस 4 म्यू त्याचा आन्सर भेटणार फक्त म्यू इज इक्वल टू मायनस 2 आणि प्लस 3 त्याचा आन्सर भेटणार 1. सो म्यूची व्हॅल्यू किती आहे 1. ती व्हॅल्यू घ्या आणि याच्यात टाका कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये. म्यूची व्हॅल्यू 1 आलेली होती टाका त्याच्यात म्हणजे लॅम्बडा मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू मायनस 2. सो काय येणार तुमचा आन्सर लॅम्बडा मायनस 3 इज इक्वल टू मायनस 2. सो लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 2 प्लस 3. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1. समजलं का? हो समजलं सर. का? सो लॅम्बडाची व्हॅल्यू आणि म्यूची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू तुम्हाला 1 1 भेटली पाहिजे. या व्हॅल्यू भेटल्या की आपल्याला इंटरसेक्शन जर पॉईंट काढायचा असेल तर आपण काय करणार कोणचंही इक्वेशन घ्या त्याच्यात टाकायची व्हॅल्यू टाकून द्या. ते कुठलंही घ्या तुम्ही त्याला काय असं कंपल्सरी नाही की तुम्ही हेच घेतलं पाहिजे तेच घेतलं पाहिजे. तुमच्याकडे 2 मेजर इक्वेशन आलेले होते कारण ते दोन्ही लाईनचं इंटरसेक्शन पॉईंट दोघी लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे ना त्यांनी त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो हे जे 2 इक्वेशन आहेत तुमच्याकडे जर या 2 लाईनचा तो इंटरसेक्शन पॉईंट ही एक लाईन ही एक लाईन हा जो पॉईंट आहे हा दोघांचा कॉमन पॉईंट असतो बरोबर. मग याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला या लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकलं तरी भेटतात या लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकलं तरी भेटतात. मग त्याने काय केलं त्याने हे जे सिम्प्लिफाईड व्हर्जन होतं पाहिजे किंवा दुसऱ्या लाईनचं होतं पाहिजे आयदर याच्यात टाका किंवा याच्यात टाका तुम्हाला जे कोएफिशियंट भेटतील म्यूच्या व्हॅल्यू आणि लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ते कोएफिशियंट म्हणजे तुमच्या इंटरसेक्शन पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात. समजलं? समजलं का? हो. असं का बरं झालं ते कारण त्या लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कोएफिशियंटच्या व्हॅल्यू टाकून त्या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारा पॉईंट त्या लाईनवरतीच असला पाहिजे अशा रूल नाही. म्हणून त्यांनी त्या म्यू आणि लॅम्बडाच्या व्हॅल्यू त्याच्यात टाकल्या त्या लाईनला सॅटिस्फाय करणारे जे पॉईंट आहे ते पॉईंट हे आले पहा -11 -4 आणि 5 तेच पॉईंट तुम्हाला भेटतो. असा हा क्वेश्चन होता आणि हा लास्ट क्वेश्चन आहे पहा find the coordinate of the point on the line x plus 1 upon 2 y minus 2 upon 3 and z plus 3 upon 6 which are at the 3 unit distance from the base point a minus 1 2 and minus 3. तर तुम्हाला याचे कोऑर्डिनेट काढायचे. थोडासा आपण एक वेगळा क्वेश्चन आहे कॅटेगरीतला या लाईन वरचे कोऑर्डिनेट आहे तुम्हाला एक इक्वेशन दिले आहे लाईनचं 3x plus 1 म्हणजे x plus 1 divided by 2 ही एक लाईन आहे. ही एक लाईन वरचे पॉइंट्स आहेत काही या लाईन वरचे तुम्हाला सांगितलंय फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन दिस लाईन विच आर 3 युनिट डिस्टन्स फ्रॉम द बेस पॉइंट 3 and 3a minus 3 2 and minus 2. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की एक लाईन असेल ही लाईनचं इक्वेशन हे आहे हे लाईनचं इक्वेशन आहे या लाईन वरती एक पॉइंट आहे तो ए आहे हा ए पॉइंट आणि याच्यापासून 3 युनिट डिस्टन्स दूर आहे. 3 युनिट डिस्टन्स म्हणजे काय 3 डिस्टन्स दूर आहे आणि एक पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट सांगा म्हणजे हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय असतं. आता 3 युनिट डिस्टन्स इकडे पण असू शकतं इकडे पण असू शकतं बरोबर ना. नेमकं कुठे घ्यायचं ते माहित नाही मग दोन्ही ठिकाणचे काढणे पडतात. त्याला बी म्हटलं त्याला सी म्हणजे बी चे कोऑर्डिनेट काढा आणि सी चे पण कोऑर्डिनेट काढा. आलं का लक्षात? आलं का लक्षात? कंडिशन समजली का? एक लाईन आहे जिथे इक्वेशन x plus 1 divided by 2 is equal to y minus 2 divided by 3 is equal to z plus 3 divided by 6. त्या लाईन वरती एक पॉइंट आहे o एक o नाही a पॉइंट आहे कोऑर्डिनेट आहे -1 2 आणि -3 त्या पॉइंट पासून 3 डिस्टन्स मग ते लेफ्ट असेल का राईट असेल दोन्ही बाजूला घ्यावं लागेल तुम्हाला. राईटला जर घेतलं तर b घ्यावं लागेल लेफ्टला घेतलं तर c घ्यावं लागेल.
तर बी चे कॉर्डिनेट काढा आणि सी चे कॉर्डिनेट काढा. आता समजला क्वेश्चन? हो सर. तर पुढे पहा, थोड्याशा एक्सेप्शनल केसेस आहेत त्या, थोडं लक्ष द्या याच्याकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन बघ आता. हे तुमचं जे इक्वेशन आहे इथं, x प्लस 1/2 y मायनस 2/3 आणि z प्लस 3/6 याच्यामध्ये आपल्याला थोडस 3 डिस्टन्स पासून त्याचे कॉर्डिनेट्स काय येतील असा विचार करावा लागेल. ओके, म्हणजे क्यू पॉईंट यांनी कन्सिडर केलाय. जसं आपण बी पॉईंट कन्सिडर केला, बी आणि सी आपण जो पॉईंट घेतला तसं त्यांनी क्यू पॉईंट घेतलाय. एक ए पासून क्यू पॉईंट आहे जो 3 सेंटीमीटर डिस्टन्स म्हणजे 3 युनिट डिस्टन्स दूर आहे. त्यांनी त्याचे कॉर्डिनेट कसे काढले, तर त्याचे जे कॉर्डिनेट असतील क्यू पॉईंटचे, ते कॉर्डिनेट एक्स वाय झेड असतील. बरोबर, पहा ए पॉईंट आहे, हा जो क्यू पॉईंट त्यांनी कन्सिडर केलाय 3 सेंटीमीटर 3 डिस्टन्स दूर, याचे कॉर्डिनेट काय असतील, ते एक्स वाय आणि झेड असतील. त्याचं कारण सांगतो मला मी, कारण तो पॉईंट त्या लाईनवर लाय करतो. बरोबर ना, तो पॉईंट त्या लाईनवर लाय करतो म्हणजे त्याचे कॉर्डिनेट हे एक्स वाय झेड असले पाहिजे. बरोबर, बरोबर की नाही? हो. बरोबर. हा, मग आता हे एक्स वाय झेड काढणार कसे, ते पहा, याचा रेशो याला इक्वल आहे, याचा रेशो याला इक्वल आहे, तर हे सगळे रेशोला इक्वल मी लॅम्बडाला घेतलं, मी लॅम्बडा कॉन्स्टंट म्हटला जो या तिन्ही रेशोला इक्वल रेशो इक्वल कॉन्स्टंट आहे. तुम्हाला जर एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्ही कशी काढणार, एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू लॅम्बडा. काढा एक्स ची व्हॅल्यू. सो एक्स ची व्हॅल्यू येणार 2 लॅम्बडा, एक्स प्लस 1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. सो एक्स ची व्हॅल्यू येणार 2 लॅम्बडा मायनस 1. आलं लक्षात? आलं का लक्षात? या क्यूचा तो क्यू जो पॉईंट होता ना त्याच्या कॉर्डिनेट आहे ते एक्स वाय झेड. तर पहिले एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला याला लॅम्बडाशी कंपेअर केल्यानंतर भेटेल, वाय ची व्हॅल्यू तुम्हाला कशी भेटेल, याला लॅम्बडा सोबत कंपेअर करा. सो लॅम्बडा तिघांचा रेशो इक्वल असणार, म्हणजे वाय मायनस 2/3 इज इक्वल टू लॅम्बडा असतो. सो तुम्हाला वाय ची व्हॅल्यू भेटणार वाय मायनस 2 इज इक्वल टू 3 लॅम्बडा. सो वाय ची व्हॅल्यू भेटणार 3 लॅम्बडा प्लस 2. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. सो हे तिसरी पण काढा इथून झेडची, म्हणजे तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटल्या, एक्स वाय आणि झेड, आणि त्या व्हॅल्यू या इक्वेशन मधल्या काय आहेत, कारण त्या लाईनवरचा तो पॉईंट आहे क्यू पॉईंट, म्हणून हे तुमचे क्यूचे कॉर्डिनेट असले पाहिजे. या कॉर्डिनेट मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे तुला काढायला, तो म्हणजे आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती नाही. लॅम्बडाची व्हॅल्यू समजली की आपल्याला कॉर्डिनेट समजले, आणि हे तुमच्या क्यूचे कॉर्डिनेट आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढणार, तर तुम्हाला एक माहिती आहे की हा क्यू पॉईंट आणि हा ए पॉईंट या दोन्हीच्या मध्ये 3 चं डिस्टन्स आहे. बरोबर, क्यू पॉईंट आणि ए पॉईंट मध्ये 3 चं डिस्टन्स आहे. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला मी तर काय भेटेल, जर मी मला दोघा पॉईंट मध्ये डिस्टन्स माहिती आहे, समजा ए पॉईंट आणि क्यू पॉईंट यांच्यामधलं डिस्टन्स मला 3 माहिती आहे. मला ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स पण माहिती आहे जे आहे -1 2 आणि -3, आणि मला क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट्स पण माहिती आहे, हे क्यू चे कॉर्डिनेट आहे 2 लॅम्बडा -1 3 लॅम्बडा प्लस 2 आणि 6 लॅम्बडा -3. दोघांच्या कॉर्डिनेट्स माहिती आहे आणि मला दोघांमधला डिस्टन्स, मी डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो का? वापरू शकतो का दोघांमधला डिस्टन्स काढण्यासाठी? हो. काय होता डिस्टन्स फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 whole bracket square plus y2 minus y1 whole bracket square plus z2 minus z1 whole bracket square. आठवला? हो आठवलं का? सर. ह्याच्यामध्ये करा सिम्प्लिफाय. x2 minus x1, याला x2 म्हणा, याला x1 म्हणा, हे टू पॉइंट आहे ना असा, तर हे a चे कोऑर्डिनेट जे असतील ते x1 y1 आणि z1, आणि या q चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि z2. सो तुम्ही जर पहिला रेशो घेतला ना डिस्टन्स फॉर्म्युला मधला, पहा x2 minus x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर कसा येईल तो, x2 म्हणजे q चा कोण आहे तो 2 लॅम्बडा -1
x1 म्हणजे याचा कोण -1, मग x2 म्हणजे कोण हा, म्हणजे 2 लॅम्बडा मायनस 1 मायनस ऑफ 1 मायनस ऑफ -1 होईल तो, मायनस ऑफ -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय आन्सर भेटेल तुम्हाला? समजलं का मी काय म्हणतोय ते? हॅलो, समजलं का? हो मग हे मायनस मायनस इथं प्लस होऊन जाईल, हा +1 आणि हा -1 एकमेकाला कॅन्सल करून टाक, 2 लॅम्बडा होईल, 2 लॅम्बडाचा स्क्वेअर दिसेल. समजलं? हो सर. मग हे 2 लॅम्बडा तुम्हाला इथं पाहायला भेटतं. तसंच हे बाकीच्याचं पण करा. हा y2 आणि हा y12 यांचा सबट्रॅक्शनचा स्क्वेअर म्हणजे 3 लॅम्बडा प्लस 2 मायनस ऑफ 2 याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो, म्हणजे हे y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस 2 कॅन्सल, सो 3 लॅम्बडाचा स्क्वेअर हा तुम्हाला इथं पाहायला भेटतो. समजा तसं z2 मायनस z1 चा पण करा, तसं हे भेटेल. याला सिम्प्लिफाय करा, याचा आन्सर तुम्हाला 3 भेटलं पाहिजे का, कारण डिस्टन्स दोघांच्या मध्ये 3. याला सिम्प्लिफाय करा पुढे, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड करा, हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि इकडे आन्सर 9 येऊन जाईल. ओके, चा स्क्वेअर. सो आता याला थोडं सिम्प्लिफाय करा, 2 लॅम्बडा स्क्वेअर 3 लॅम्बडा स्क्वेअर 6 लॅम्बडा स्क्वेअर, काय आन्सर होणार? 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 6 चा स्क्वेअर 6 आणि हे कम्प्लीट लॅम्बडा स्क्वेअर कॉमन बाहेर, लॅम्बडा स्क्वेअर कॉमन बाहेर आणि इज इक्वल टू उरलेले होते 9. आता यांचे सर्वांचे प्लस करा, 49 लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 9 आहे. समजलं? हो समजलं का? लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार? 49 इकडे डिवाइड करा, सो लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 9/49 आणि जर तुम्ही स्क्वेअर रूट घेणार तर प्लस मायनस घ्यावं लागतं स्क्वेअर रूट घेताना, आयदर प्लस ऑर मायनस. सो 9 चं स्क्वेअर रूट प्लस मायनस 7 प्लस मायनस 3/7 असेल, आयदर +7 किंवा -7. समजलं? 49 चं स्क्वेअर रूट 7 येतं ना, आणि 9 चं 3 प्लस मायनस असू शकतं, ते स्क्वेअर रूट कॅन्सल. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला आयदर -3/7 भेटेल किंवा +3/7 भेटेल. आफ्टर दॅट तुम्ही हे लॅम्बडाची व्हॅल्यू घ्या आणि याच्यामध्ये टाकून द्या, तुम्हाला क्यू चे कोऑर्डिनेट भेटून जातील. समजलं? समजलं? हो सर. मग हे क्यू चे कोऑर्डिनेट होते, त्याच्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली की पहिला दुसरा भेटतो. एकदा लॅम्बडाची व्हॅल्यू -3/2 टाका, -3/7 टाका आणि मग ते तुम्हाला आन्सर हे भेटेल, आणि एकदा व्हॅल्यू 3/7 टाका, तुम्हाला आन्सर हे भेटेल. 2 वेळेस टाका. समजला क्वेश्चन? हो सर. सो असे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन सुद्धा असू शकतात, सो प्रॅक्टिस चांगली असली पाहिजे. आता एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करावा अशी अपेक्षा आहे. एक्सरसाइज सोपा असेल याच्यापेक्षा, जास्त हार्ड होते क्वेश्चन. शेवटचे 2 जास्त हार्ड होते, एवढे हार्ड पण पडत नाही कधी मला, पण आता आले म्हणून शिकवले. ओके, ठीक. नेक्स्ट लेक्चरला पाहू. समजतंय लाईन का कठीण चाललंय? लेक्चर रिपीट करून घ्या म्हणजे समजेल चांगल्या प्रकारे.